ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने अर्जुन आणि सायली समोर प्रियाचा खोटारडेपणा येणार आणि प्रिया ही खरी तन्वी नसून ती एक फ्रॉड मुलगी आहे हे सुद्धा समजणार. आणि दुसऱ्या बाजूला आता नागोबा महिपतची सगळी मस्ती जिरवणार. आता नेमकं कसं घडतं, काय घडतं हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतो की सायली आणि अर्जुन हे दोघंजण आता तिथे केस स्टडी करत असतात. त्यांनी केस स्टडीसाठी जो बोर्ड लावलेला असतो त्याच्यावरती अर्जुन म्हणत असतो की सगळ्यात पहिली गोष्ट, महिपतने अपघात घडवून आणला पण त्यामुळे प्रतिमा आत्याच्या जीवाला कोणत्याही पद्धतीची इजा झालेली नव्हती. आपली प्रतिमा आत्या ही सुखरूप जिवंत होती. आता ती कुठे होती काय हे तर आपल्याला अजून तरी तिने सांगितलेलं नाही आहे. त्यावर सायली म्हणत असते, बरोबर, तेच तर, जर प्रतिमा आत्या व्यवस्थित होत्या, सुखरूप होत्या, तर मग मला एक गोष्ट कळत नाही आहे, ती म्हणजे आपल्याला डेड बॉडी सापडली कुणाची. आणि जरी आपल्याला ती डेड बॉडी सापडली तरी मग जेव्हा रविराज काकांनी त्या डेड बॉडी बरोबर प्रियाची टेस्ट केली, DNA टेस्ट, ही बॉडी प्रतिमा आत्यांचीच आहे का नाही हे तपासण्यासाठी, तेव्हा ती DNA टेस्ट पॉझिटिव्ह कशी काय आली? त्याने तर हेच सिद्ध झालं ना की ती बॉडी प्रतिमा आत्यांची आहे. आणि DNA मॅच तर आपल्या पेरेंट्सबरोबरच होतो आपला. मग प्रतिमा आत्या म्हणून त्या बाईबरोबर कसं काय प्रियाचं DNA मॅच झालं? त्यावर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली सायली, तुला जो प्रश्न पडला आहे ना तो खरोखर खूप महत्त्वाचा आणि कामाचा आहे. तू जे म्हणतेस ते बरोबर आहे. याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे तन्वीने स्वतःहूनच ते रिपोर्ट कदाचित मॅनेज केले होते. पण तन्वीने हे सगळं का केलं असेल? तिला काय गरज पडली असेल त्या बाईचे खोटे DNA रिपोर्ट्स बनवून घेण्याची? तिने का केलं असेल हे सगळं? काही कळत नाही आहे. म्हणजे आपल्यासमोर धागेदोरे तर खूप पडलेत पण सगळे वेगळे वेगळे आहेत. सगळ्यांची टोकं शोधायला आपल्याला खूपच जास्त एफर्ट्स द्यावे लागणार आहेत बायको. खूप कष्ट करायचे आहेत आपल्याला अजून. जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तन्वी हिचे DNA त्या बाईबरोबर मॅच झाले होते तर प्रतिमा आत्या सापडायला नको होती. पण नशिबाने प्रतिमा आत्या जिवंत होती आणि ती आपल्याला सापडलीसुद्धा. मग त्या बाईचे DNA मॅच कसे झाले? तन्वीनेच केलं असेल का हे सगळं बायको? त्यावर सायली म्हणते, अहो नाही, म्हणजे माफ करा, कितीही झालं तरी ती रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची मुलगी आहे. मी तिच्याबद्दल काहीही वाईट बोलायला नको, पण तरीही मला राहून राहून ना सतत अगदी असं वाटतं की ती ना खरी तन्वी नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे? त्यावर सायली म्हणते, अहो बघा ना, असं नेहमी म्हटलं जातं की आपल्या आईवडिलांमधला एक तरी गुण आपल्यामध्ये येतोच. लहान मुलांना आई बाबा नेहमी सहसा म्हणतात, आईसारखा आहे, बाबासारखा आहे, हा आईसारखं वागतो, ही बाबासारखं बोलते. पण प्रियामध्ये तसं काहीच नाही आहे. ना रविराज काकांनी इतकी हुशारी, ना प्रतिमा आत्यांसारखा समजूतदारपणा. त्यावर अर्जुन म्हणतो, काय बोलतेस तू हे बायको? तन्वी काय कमी हुशार आहे का? अगं खडे ती सहज कोणालाही उल्लू बनवते, बघितलंस की कितीतरी वेळा. त्यावर सायली म्हणते, अहो ती तिची वाईट विकृती आणि जी तिच्यामध्ये तिचा गुण म्हणून आहे ते सोडून द्या. पण तिच्या चांगुलपणाने आजपर्यंत कोणाचा फायदा झाला आहे का? एका बाजूला रविराज काका जे कधीच कोणाचंच स्वतःमुळे नुकसान होऊ देणार नाही आणि दुसऱ्या बाजूला ही प्रिया जी स्वतःच्या फायद्यापुढे दुसऱ्या कोणाचं नुकसान होतं आहे, फायदा होतो आहे, काय होतं आहे याच्याशी तिचं काही घेणं देणंच पडलेलं नसतं. एका बाजूला प्रतिमा आत्या ज्यांना सगळ्यांची दया येते, लहान मोठा, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद त्या बघत नाही. आणि दुसऱ्या बाजूला प्रिया जिला गरिबांची, भिकारी रस्त्यावरती बसलेले असतात मंदिराबाहेर वगैरे, अशा लोकांची घाण वाटते. त्यावर अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली म्हणते, हो नाही, म्हणजे एकदा मला महाआरतीचा मान मिळाला होता. त्यावर अर्जुन म्हणतो, तुला? त्यावर सायली म्हणते, अय्या हो की, आपल्याला दोघांना आठवतं आहे ना तुम्हाला? त्यावर अर्जुन म्हणतो, हां त्याचं काय? त्यावर सायली म्हणते, जेव्हा आपल्याला तो महाआरतीचा मान मिळाला होता तेव्हा तन्वीसुद्धा तिथे आली होती. तेव्हा बघितलं ना ती कशी वागत होती. तिथले मंदिराबाहेर जे लोक होते, गरीब गरजू भिकारी, त्यांना तिने वाईट वागवलं होतं. त्यावर मग अर्जुन म्हणतो, हो मग मला एक गोष्ट कळत नाही आहे की याचा अर्थ हे सगळं जर तन्वीने केलं असेल तर का केलं असेल?
त्यावर सायली म्हणते अहो अर्थ अगदी सोपा आहे. अर्जुन म्हणतो कसा? त्यावर सायली म्हणते बघा, जेव्हा ती रविराज काकांची मुलगी आहे ही गोष्ट आपल्याला समजली होती तेव्हा नुकताच विलास मर्डर केसचा चॅप्टर सुरू झाला होता. तेव्हा आमचं राहतं घर म्हणजे आमचं वात्सल्य आश्रम पोलिसांनी सील केलं होतं. आमच्या राहण्याचा खाण्यापिण्याचा काही स्थानपत्ता नव्हता. त्यावेळीच प्रियाला हे रविराज काकांची मुलगी होण्याचं नाटक करायचं सुचलं असेल, म्हणून मग प्रियाने हे सगळं नाटक रचलं असेल. हा आता अर्थात हे सगळं तिने एकटीने करावं एवढं तर तिला जमणार नव्हतं हे मात्र तितकंच खरं आहे. या सगळ्यासाठी नक्कीच तिला कोणीतरी पाठिंबा दिला आहे, कोणीतरी तिची मदत केली. आता ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल. पण मला ना प्रिया खरी तन्वी आहे असं सुद्धा वाटत नाही. प्रिया खोटं बोलते, नाटक करते असं सतत मला राहून राहून वाटतच असतं. त्यावर अर्जुन म्हणत असतो बायको, जर तुला असं वाटतंय तर मग आपण नक्की याचा पाठपुरावा घ्यायला पाहिजे. काय खरं काय खोटं हे शोधून काढायला पाहिजे. आपण एक काम करूया, आपण पुन्हा एकदा तन्वीची DNA टेस्ट करूया. म्हणजे आपल्याला समजेल तिचा DNA त्या बाईबरोबर कसा मॅच झाला आणि का मॅच झाला. म्हणजे तिला आपल्या प्रश्नांना उत्तरंसुद्धा द्यावी लागतील की. त्यावर सायली म्हणते हो चालेल, पण यावेळेस आपण DNA टेस्ट तिच्या नकळत करायची नाही. जर प्रियाला माहीत असेल ना की आपण तिची DNA टेस्ट करणार आहोत तर प्रिया आणखीन काहीतरी नवीन उद्योग करेल आणि पुन्हा DNA टेस्टचे रिपोर्ट वगैरे बदलेल. त्यापेक्षा जर तिला ही गोष्ट माहीतच नसेल की तिची DNA टेस्ट करायची आहे तर ती काही करू शकणार नाही. त्यावर अर्जुन म्हणतो नाही हे तर तुझं बरोबर आहे, आपण खरं तर तिची DNA टेस्ट गपचूपच करायला हवी, पण त्यासाठी आपल्याला तिचे सॅम्पल्स मिळवावे लागतील. मग आपण तिचे सॅम्पल कसे काय मिळवणार? सॅम्पल मिळवताना तर कळणारच की काहीतरी करावं लागेल त्याच्यासाठी सुद्धा. त्यावर सायली म्हणते हो ना, काय करता येईल आपल्याला? आपल्याला प्रियाचे सॅम्पल्स खूपच शिताफीने मिळवावे लागतील असं सायली अर्जुनला म्हणते. दोघंही जण विचार करायला लागतात. सायली म्हणते जाऊ द्या, आता आपण झोपून घेऊ, खूप जास्त रात्र झाली आहे, उद्या सकाळी बघूया, विचार करू, काहीतरी नक्की सुचेल आपल्या दोघांना. त्यानंतर सायली अर्जुन झोपून घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली किचनमध्ये येते. सायली आता अस्मिताला म्हणते अस्मिताताई मी मस्त तुमच्यासाठी गरम गरम थालीपीठं लावते. सायली थालीपीठ लावायला किचनमध्ये येते. त्यावेळी आता त्या ठिकाणी विमलसुद्धा येते आणि मग आता विमल ही सायलीला विचारते सायलीताई अर्जुन दादासुद्धा उठलेत का हो? त्यावर सायली म्हणते का हो विमलताई काय झालं? त्यावर विमल म्हणते अहो सायलीताई तुमच्या खोलीची साफसफाई करून घ्यायची आहे ना. त्यावर सायली म्हणते अच्छा हो उठलेत ते, तुम्ही जाऊन करून घेऊ शकता, ते आता बाथरूममध्ये आवरत असतील, तोवर तुमची होईल ना साफसफाई. त्यावर विमल म्हणते हो ताई. आणि मग आता विमल तिकडनं वरती जाऊ लागते. त्यावेळी सायलीला एक उत्तम कल्पना सुचते. ती म्हणजे जेव्हा विमल साफसफाई करायला प्रियाच्या खोलीत जाईल तेव्हा प्रियाच्या खोलीत तिने विंचरलेले केस तर पडले असतीलच की. DNA टेस्ट करायला केस जरी मिळाले तरी खूप झालं. आता विमलताईच आम्हाला सॅम्पल आणून देऊ शकतात अशी भन्नाट कल्पना सायलीच्या डोक्यात येते. मग लगेचच आता सायली ही विमलला हाक मारते आणि विमलला सांगते विमलताई तुम्हाला माझं एक काम करायचं आहे. विमल म्हणते बोला ना सायलीताई काय करायचं आहे? सायली विमलला सांगते तुम्ही प्रियाच्या खोलीमध्ये पहिल्या जा साफसफाई करायला आणि तिथे तिचे केस वगैरे जे काही सांडलं असेल ना ते मला आणून द्या. त्यावर आता विमल म्हणते केस? त्यावर सायली सांगते हो. विमल सायलीला विचारते पण सायलीताई तुम्हाला का हवेत त्यांचे केस? त्यावर सायली म्हणते ते सगळं मी नंतर सांगेन, पण पहिले तुम्ही ते केस मला आणून द्या. आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रियाला किंवा अश्विन भाऊजींना कोणालाही ही गोष्ट कळता कामा नये. त्यांनाच दोघांना काय इतरही आपल्या घरात कोणाला कळता कामा नये की तुम्ही ते केस मला आणून दिलेत, कळलं? त्यावर विमल ठीक आहे असं म्हणते. त्यानंतर मग सायली विचार करते की चला एकदा का आपल्याला ते DNA टेस्टसाठी सॅम्पल मिळाले की आपण मोकळे होऊ. त्यानंतर मग विमल साफसफाई करून येते आणि सायलीच्या हातामध्ये आता ती ते केस देते. त्याबरोबर सायली विमलला म्हणते विमलताई तुमचे खूप खूप आभार, तुम्ही खरोखर खूप महत्त्वाचं काम केलं आहे आमचं. त्यावर विमल म्हणते ताई अहो त्यामध्ये आभार कसले मानताय? बरं चालेल,
मग आता मी तुमच्या खोलीची सुद्धा पटकन साफसफाई करून येते. आणि मग विमल ही आता सायली आणि अर्जुन यांच्या खोलीकडे साफसफाईसाठी चाललेली असते. पण इतक्यात मध्येच तिला कल्पना हाक मारते आणि कल्पना आता तिला एक काम सांगते. ते काम करण्यासाठी आता विमल ही लगेचच तिकडनं जाते. आता विमल तिकडचं काम करेपर्यंत तिला वेळ होतो आणि त्यामुळे अर्जुन आणि सायली यांच्या रूममध्ये साफसफाई करायला जायचं विमलचं राहूनच जातं. मग सायलीच विमलला सांगते, विमलताई तुम्ही राहू द्या, आमच्या खोलीची साफसफाई मीच करते. विमल सायलीला म्हणते, अहो सायलीताई कशाला, मी जाते आणि करून घेते, माझ्या हातातलं काम तसंही आता संपलंयच की. त्यावर सायली म्हणते, नाही नको, तुम्ही राहू द्या, मी घेते करून. आणि मग आता सायली ही तिकडनं वर जाते. सायलीताईंनी का बरं मागवले असतील त्या तन्वीताईंचे केस, असा प्रश्न विमलच्या मनात येतो. पण विमल म्हणते, जाऊ देत ना, मागितले आणि मी दिले ना, झालं माझं काम. तर आता सायली ही अर्जुनकडे येते आणि अर्जुनला आता तिथे DNA टेस्टसाठी सॅम्पल केस देते आणि म्हणते, हे बघा, हे प्रियाचे केस आहेत, आता हे केस मी तुम्हाला दिलेत, आता तुम्ही एक काम करा, तुम्ही रविराज काका आणि प्रतिमा आत्यांकडे जा आणि त्यांच्याकडनं सुद्धा सॅम्पल घ्या. अर्जुन म्हणतो हो. त्यावर सायली म्हणते, पण एक गोष्ट, आपण प्रियापासून जरी हे सगळं लपवत असलो तरी रविराज काका आणि प्रतिमा आत्याला मात्र आपण अंधारात ठेवायला नको. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून जेव्हा सॅम्पलसाठी केस वगैरे काहीतरी घ्याल तेव्हा त्यांना तुम्ही सगळं खरं सांगून टाका. नाही म्हणजे जेव्हा पुढे जाऊन त्यांना हे सगळं समजेल की आपण काय करत होतो तेव्हा त्यांना खूपच जास्त वाईट वाटेल आणि आपल्याला त्या दोघांनाही दुखवायचं नाही आहे. प्रिया खोटारडी आहे, तिच्या बाबतीत आपण जे काही करतो आहे ते योग्यच आहे. आपल्याला ती काय वागते, खरं वागते, खोटं वागते हे शोधून काढायचं आहे. पण या सगळ्यामुळे रविराज काका किंवा प्रतिमा आत्या ह्या दोघांनाही त्रास झालेला आपल्याला नाही चालणार. मग अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि तिकडनं आता तो निघालेला असतो. अर्जुन आता थेट रविराज काका आणि प्रतिमा आत्याच्या घरी येतो. त्या दोघांकडनं सॅम्पल घेतो आणि मग त्यांनासुद्धा सांगतो की तो प्रियाची पुन्हा एकदा त्या दोघांबरोबर DNA टेस्ट करून बघणार आहे. कारण प्रिया कितपत खरं बोलते आणि कितपत खोटं बोलते असा प्रश्न त्याला आणि सायलीला पडलेला आहे. त्यावर रविराज काका आणि प्रतिमा आत्यासुद्धा अर्जुनला DNA टेस्ट करण्याची परवानगी देऊन टाकतात. त्यानंतर अर्जुन थेट ऑफिसला येतो आणि ऑफिसला आल्यावर तो चैतन्यकडे आता ते दोन्हीही सॅम्पल देतो आणि चैतन्याला सांगतो की चैतन्य, तुला ही DNA टेस्ट करून आणायची आहे आणि हो, रिपोर्ट्स एकदम व्यवस्थित असले पाहिजे आणि परफेक्टच असले पाहिजे आणि लवकरात लवकर हे रिपोर्ट मला मिळायला हवे, याची काळजी घे. आता अर्जुन हा देवाकडे प्रार्थना करत असतो की सगळं व्यवस्थित होऊ देत. चैतन्य अर्जुनला सांगतो, डोंट वरी, मी लगेचच रिपोर्ट मिळतील याचीसुद्धा तडजोड करून ठेवतो. त्यानंतर मग चैतन्य आता त्या DNA सॅम्पलची टेस्ट करायला लॅबमध्ये देतो आणि मग आता जशीच त्या सॅम्पलची टेस्ट होते, अर्जुन आणि सायलीच्या हातात रिपोर्ट्स आलेले असतात आणि रिपोर्ट्स हे निगेटिव्ह असतात. प्रियाचा DNA हा प्रतिमा आत्या आणि रविराज काकांच्या DNA बरोबर कारण इतक्या सहजासहजी काहीही झालं तरी ती खरं बोलणार नाही आहे. तर दुसरीकडे आता नागोबाने जो व्हिडिओ बनवलेला असतो साक्षीचा, साक्षी रडतानाचा, ती घाबरलेली असतानाचा तो व्हिडिओ घेऊन आता नागराज हा महिपतकडे पोहोचलेला असतो आणि महिपतला आता तो व्हिडिओ दाखवत म्हणत असतो, बघ तुझ्या मुलीची अवस्था काय झाली आहे आणि तुला माहिती आहे या सगळ्यात मी काय केलं आहे, मी फक्त एक साधा कागद घेतला, त्यावरती लिहिलं सावध रहा, धोका आहे आणि नंतर काही वेळाने तिच्या घरासमोर
तू नाही का साक्षी म्हणून मारलेली ती मुलगी होती, तिचे फोटो आणून टाकले आणि मग ते फोटो तिने बघितले आणि मग ती घाबरली. बघ, मी काहीही जास्त केलेलं नाही आहे, फक्त 20 रुपयाच्या फोटोकॉपी आणि हा एक चिठ्ठीचा कागद. आणि बघ तेवढ्याशात तुझ्या मुलीची काय अवस्था झाली आहे. बघ हा महिपत, जर मी पुढे आणखीन काही केलं तर साक्षीची काय अवस्था होईल तुला माहीत आहे ना. बाप रे, अरे केवढी घाबरली आहे साक्षी. बघ बघ बघ, तिचा चेहरा तरी बघ, तिच्या चेहऱ्यावरती पार लाल भडक खुणा झाल्या आहेत रे भीतीच्या. मला तर बाबा काळजीच वाटते तिची. नाही म्हणजे या आधीसुद्धा तिने एक दोनदा कसल्या चांगल्या 3दा 4दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे ना महिपत. प्रत्येक वेळी तिला वाचवायला तू जायचास, पण आता तू तर इथे अडकून पडलायस. मग आता तिला तिकडे कोण वाचवणार. जर तिने जीवाचं काही बरं वाईट केलं तर महिपत तुला तर मग कोणीच उरणार नाही ना रे. त्यावर महिपत नागराजला म्हणतो, हे बघा नागराज शेठ, मी तुम्हाला शेवटचं सांगायला लागलो आहे, तुम्ही मला इकडनं सोडून द्या. त्यावर महिपत असं म्हटल्यावर नागराज म्हणतो, तुला वाटतं का रे मी इतका मूर्ख असेन. मी खरोखर तू बोललास मला सोडून द्या आणि तुला सोडून देईन. त्यावर महिपत म्हणतो, त्यातच तुमचं भलं आहे, कारण तुम्ही जरी मला मारून टाकला तरी माझा खून काही तुम्हाला पचणार नाही. त्यामुळं मला इकडनं सोडून द्या. मी तुम्हाला शब्द देतो की मी बाहेर कुठंही या सगळ्या प्रकरणाची वाच्यता करणार नाही. खरंच, पण माझ्या लेकीला त्रास देणंसुद्धा बंद करा आणि मलासुद्धा इकडनं सोडून द्या. नागराज हा म्हणत असतो, बाप रे, चक्क महिपत शेठ माझ्याकडे भीक मागतायत सोडून देण्यासाठी. बाप रे, वा वा वा, उत्तम, मस्त. त्यानंतर मग आता नागोबा खूपच जास्त खुश होतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.